नमस्कार, मी रेणुका. तर तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे. तर घरी अगर तुमच्या पिकलेली केळी आहेत, तर त्या केळ्यापासून आणि अंड्यापासून बनवलेली ही फारच रुचकर अशी मी तुम्हाला नाश्त्याची रेसिपी बनवून दाखवणार आहे, जी तुम्ही आधी कधी नाही बनवलेली असणार. मग उशीर कशाचा, चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. मग ही रेसिपी बनवण्यासाठी मी इथे केळी आणि अंड्यांचा वापर करणार आहे. तर सर्वात आधी आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि यामध्ये ही जी केळी आहे ती एकदम बारीक चिरून घालायची आहे. मग आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार साखर घालायची आहे. तर मी इथे फक्त 1 चमचा साखर घालणार आहे. तर तुम्ही आपल्या चवीनुसार याच्यामध्ये साखर घालू शकता. मग आपल्याला याच्यामध्ये 1 कप दूध घालायचं आहे. त्यानंतर मी इथे 1 अंडे घेतलेले आहे. तर हे अंडे आपल्याला फोडून या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहे. आणि आता या सर्व साहित्याची एकदम बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे. तर मी इथे सगळ्या साहित्याची एकदम बारीक पेस्ट बनवून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे आणि यामध्ये ही सगळी पेस्ट घालायची आहे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये अर्धा चमचा बेकिंग पावडर घालायची आहे. मग यामध्ये अर्धा चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे. आणि आता हे सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. मग आपल्याला याच्यामध्ये 1 कप मैदा घालायचा आहे. तर मी इथे मैद्याचा वापर केलेला आहे. तर तुम्ही याच्यामध्ये गहू पीठ पण घालू शकता. तर आता आपल्याला हे सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. तर या रेसिपीमध्ये पाण्याचा वापर अजिबात नाही करायचा आहे. तर आता हे रेसिपीसाठी व्यवस्थित बॅटर बनवून तयार झालेले आहे. मग आपल्याला गॅसवर एक तवा ठेवायचा आहे आणि तवा गरम झाल्यानंतर चमच्याने हे बॅटर तव्यावर घालायचं आहे. आणि अशा पद्धतीने आपल्याला हे केळ्याचे पॅनकेक बनवून घ्यायचे आहेत. तर या रेसिपीमध्ये तेलाचा अजिबात वापर नाही करायचा आहे. मग हे पॅनकेक एका बाजूनी भाजल्यानंतर आपल्याला चमच्याने पलटवायचे आहे आणि दुसऱ्या बाजूनी पण व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने हे पॅनकेक आपल्याला दोन्ही बाजूनी व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. मग शेवटी या रेसिपीवरती आपल्याला सर्व करतेवेळी मध घालायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही ही रेसिपी बनवून सर्व करतेवेळी याच्यावरती मध घालून तुम्ही हे खायला देऊ शकता. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. पुन्हा भेटूया आणखी एक नवीन व्हिडिओमध्ये. तर मग थँक्स फ्रेंड्स वॉचिंग माय व्हिडिओ.